आणि विकेता गोरस घ्या म्हणे हरे. गोकुळातला एक प्रसंग एका गवळणीचा भाव या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करते महाराज. एवढी भक्ती होती, एवढी भक्ती कृष्णावर, एवढी एकनिष्ठ श्रद्धा होती. झालं असं आपला आता परत एक महाराज संसारामध्ये उद्योग करत असताना जोडधंदा राहतो म्हणे, कधी कधी जोडधंदा जोड उद्योग राहतो काही काही. मग त्या टायमाला संसार करत असताना गवळणीचं एक होतं महाराज. मथुरेचा बाजार होता जवळ, मथुरेचा. आणि काय करायच्या दही दूध तूप लोणी महाराज घेऊन जायच्या मथुरेच्या बाजारामध्ये. पण एका गवळणीनं काय केलं, कृष्णाला पाहिलं. कृष्णाचं ते मधुमंगल सुंदर असं स्वरूप पाहिलं आणि ते स्वरूप पाहिल्या पाहिल्या अशी अवस्था झाली महाराज, अशी अवस्था झाली. त्या बाजारामध्ये दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या मनाच्या ऐवजी काय म्हणायला लागले, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. हसती मथुरेच्या गे, हसती मथुरेच्या, हसती मथुरेच्या पाहिलं. आणि काय होतं आपल्या जवळ दही दूध तूप लोणी असं म्हणायचं ना. आता मला सांगा, बाजारात गेलो तुम्ही, आपण बाजारात जाताना बाबा वांगी नेली वांगी, आणि तिथं गेल्यावर जर असं म्हणायला लागलो बटाटे घ्या बटाटे, जमतो का? हसतील ना लोक बाकीचे. त्या गवळणीची ती अवस्था झाली. तो भाव प्रगट करत असताना महाराज तुकोबर आहे गोड वर्णन करता. हे सगळं पाहत असताना कोणी एक भुलली नारे आणि विखेता गोरस घ्या म्हणे हरे. कशामुळे झालं, देखिला डोळा बैसाला म्हणे. त्याला पाहिलं डोळ्याने, मनात ठसलं आणि मुखाने सुद्धा तोची वदनी उच्चारी, गोविंद घ्या दामोदर घ्या, बस सारखं असं. आणि त्याच्यामध्ये स्वतःचा तिला विसर पडला. आपण आणलो काय, म्हणतो काय, आणि विखेत असताना आपण म्हणतो काय, स्वतःचा विसर पडला. आपुलियाचा विसर घोळा आणि गोविंद कळा कौतुके. त्याला पाहिल्यामुळे स्वतःचा विसर पडला. आणि त्याच्यात नेमका असं होतं, काही अभागी गवळणी होते, हसायला लागले त्या, हसत राहतं महाराज. काही काही चांगलं कार्य करत असताना भक्ती, पण त्या गवळणीला पाहिलं नाही बरं का. तिकडे आपल्या आपल्या भक्तीत चालली राहिली. हसू द्या हसणाऱ्याला, आपलं काम आपण करत राहायचं. हसू द्या हसणाऱ्याला, तिकडे लक्षच द्यायचं नाही. तू का म्हणे हसेजन ना, हे काम तय ठाई. कशामुळे घडलं, देखिला डोळा बैसाला म्हणे आणि तोची वदने उच्चारे. अशा पद्धतीने अभंगाचा थोडक्यात थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. अभंगाचं सरळ सरळ भावार्थ, अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणे अत्यंत आवश्यक म्हणजे असा की आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणाचं जमलं सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील वाक्याचं सांगणं आद्य करते. म्हणून अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंगा परमात्मा पांडुरंगाच्या असीम आघात कृपा आशीर्वादाने, पवनसुत हनुमंतरायाचे असीम आशा कृपा आशीर्वादाने, श्री संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने आणि वर्धापन सोहळ्यानिमित्ताने आधी करून प्रांत स्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्याही कृपा आशीर्वादाने, पूजनीय आदरणीय बाबूसिंग महाराज पोहरादेवी यांच्याही कृपा आशीर्वादाने, पूजनीय आदरणीय आपल्या सर्वांची श्रद्धास्थान गुरुवर्य गणेश महाराज पोहरादेवी स्वामीजीच्याही महाराज कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने दरवर्षी बाबाजी स्वामीजी एवढ्या अंतरातून तुमच्या आपल्या सर्वांच्या भक्त परिवाराच्या प्रेमास्तव एवढ्या अंतरातून येण्याचं कार्य आणि खरं तर चांगलं मार्गदर्शन करून हे मोठं कार्य बाबाजी तुम्ही या सगळ्यांकडून करून घेतलं. मला असं वाटायला लागलं, आजचं कीर्तन साळेगाव तांडा म्हणजे साळेगावला नाही, तर मला असं वाटायला लागलं बाबाजी एवढं सुंदर वातावरण केलं इथं. मला असं वाटायला लागलं आजचं कीर्तन पोहरा देवीच्या ठिकाणी का काय, पोहरा घडलाय का काय, एवढं सुंदर गोड वातावरण महाराज. कारण जगदंबा भवानी माता हनुमंतराय सेवालाल महाराजांचं या ठिकाणी सुंदर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण मागच्या वेळेस केली आणि भव्य स्वरूपात सोहळा सुद्धा केला. तुम्ही जवळपास 4 दिवस 5 दिवस 3-4 दिवस सोहळा चालू होता आपला ईद निकुंड आहे ना. कारण
देव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, पाहुणेर पंगती, हो पाहुणेर पंगती. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घराला भक्ती सन्माने पूजिला. आपण प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला. का यज्ञ का सोहळा करावा लागतो? आपण डायरेक्ट मूर्ती आणून बसली असती चालली नसती का राजभाऊ? तसं नसतं चालत. ज्यावेळेस आपण मूर्ती आणतो ना अचेतन स्वरूप राहतं, आणि ज्यावेळेस बाबा तुम्ही आपण होम हवन यज्ञ मंत्राच्या माध्यमातून त्याच्यामध्ये प्राण जातो म्हणजे चेतन स्वरूप तयार होतं. म्हणून त्याला आपण म्हणतो मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली ना. ती स्थापना झाली. एक प्रसन्न आणि जागृत वातावरण या ठिकाणी तयार झालं. एक इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान राहतं. बरोबर आहे की नाही? हे समाधानाचं ठिकाण म्हणजे मंदिर. मंगलता दिव्यता आणि रम्यता असं सुंदर स्वरूप आपल्या समस्त साळेगाव तांडा आणि आधी करून वसंतराव नाईक गणेश तरुण मित्रमंडळ आणि संपूर्ण गावकरी मंडळीच्या माध्यमातून सुंदर या ठिकाणी स्वरूप तयार झालं. विठाल आणि आपल्या दरवर्षाप्रमाणे हे दुसरं वर्ष वर्धापन म्हणजे वाढदिवस. आपण आपल्या घरी वाढदिवस करतो ना, ध्यान करून आठवण करून, तसा आता आपला वाढदिवस आहे. आणि दरवर्षी अशाच पद्धतीने करायचं. छोट्या खानिक होत नाही. अन्नदान कीर्तन ज्ञानदान बाबाजी झालंच पाहिजे का नाही? कारण हे अधिष्ठानी बाबा देवाचं कुठलंच कर्ज आपल्याला राहू द्यायचं नाही. ऋण वर्षातून एवढं जरी केलं तुम्ही आपण अन्नदान त्यांच्या नावाचं कीर्तन म्हणजे ज्ञानदान, हे आपल्या करता सुखाची आणि सगळ्या करता आशीर्वादाची ही मोठी बाजू आहे. कारण मंदिर झालं म्हणजे काहीतरी निमित्त पाहिजे. त्याच्याकरता दान अन्नदान घडतं या निमित्ताने, ज्ञानदान घडतं या निमित्ताने. या अधिष्ठानाचे आपल्यावर कायम स्वरूपी कृपा राहते. म्हणून आपण महाराज हे कार्य केलं पाहिजे. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही याही वर्षी मोठ्या आनंदाने प्रेमाने हा उत्सव केला. म्हणून तुम्हाला परत एकदा कोटी कोटी वंदन करतो बरं का. कोटी कोटी सगळ्यांना परत एकदा वंदन करतो. असं सहकार्य करत राहा. कारण इथं पेरलं का बाहेर उगतो. इथं मन मोकळ्या मनानं दान करायचं बाबा. देणगी स्वरूपात असलं अन्नदानाच्या स्वरूपात असलं इथं पेरलं का कमी पडत नाही कधीच. म्हणून मन मोकळ्या मनानं दान करायचं. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचा योग सहयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. या दरबारात खरं तर कीर्तन करण्याचं भाग्य असं लागतं बाबा. या दरबारात सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. इस दरबार में वही आते हैं जिसे हमारे संत शिरोमणि सेवालाल महाराज बुलाते हैं. संत सेवालाल महाराज बुलाते हैं. संत शिरोमणि सेवालाल महाराज की. त्या कोपऱ्यामध्ये छाय जोरदार आवाज आला पाहिजे. संत शिरोमणि सेवालाल महाराज की. जगदंबा भवानी माता की. भुवन सुत हनुमान की. विठाल प्रेम करणारे ज्यांच्या माध्यमातून गाव जरी नावडे असून पण प्रेमाचा जिव्हाळ्याचा संदर्भ म्हणजे आपलं साळेगाव तांडा ही सगळी प्रेमाची मंडळी महाराज. या जिव्हाळ्याच्या माध्यमातून अनेक वेळेस कीर्तनाचा योग राहतो. याही वेळेस आदरणीय आमचे राजूभाऊ यांचाही संपर्क झाला. आणि आधी करून संपूर्ण मंडळी आमचे पुंडलिक भाऊ असतील, मधुकर भाऊ असतील, बाजीराव भाऊ असतील, संजीव भाऊ असतील, खडोबा भाऊ असतील, रवींद्र भाऊ असतील, आधी करून समस्त गावकरी सगळेच बरं का. सगळे नावं जरी घेणे शक्य नसलं पण अंतःकरणातून बाबा तुम्हाला सगळ्यांना वंदन राहील. सगळ्यांना वंदन राहील. आमचे एक मधुकर भाऊ का हा मधुकर भाऊ आहे ते 1 वर्ष झाले भेटीला पण मी रेंज हुकू देत नाही बाबा. सोपान महाराज एवढ्या बाबतीत होणार नाही इकडे तिकडे. टावर म्हणजे टावरच राहील आहे का नाही. हा म्हणून सगळ्यांच्या वतीने हा येण्याचा योग
आणि तुम्हा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये दर्शनाचा सुवर्णयोग घडला. विठाल या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व दिग्गज स्टार कलाकार, गायक, वादक, गुणीजन मंडळी, संगीत रत्न, भजन सम्राट, गायन सम्राट असणारे आपल्या परिसराचं महाराष्ट्राचं भूषण वैभव, गोड असा आवाज आमचे परमस्नेही सोपान महाराज, त्यांनाही परत एकदा वंदन करतो. जिकडे भजन सम्राट, गायन सम्राट असणारे महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे परमस्नेही रामेश्वर महाराज घुगे, त्यांनाही परत एकदा वंदन करतो. भजन सम्राट, गायन सम्राट आपल्या सर्वांना स्वाभिमान, अभिमान, आपल्या सर्वांचं भूषण वैभव आणि एक परिसरात महाराष्ट्रात ज्यांचं चांगलं आता नाव आहे, आमचे काकडा बी अगदी गोड आणि गायनही अगदी गोड आमचे पंडराम महाराज, त्यांनाही परत एकदा वंदन करतो. विनय करी बाबा शेषराव महाराज, काही नाराज नाही ना? अगदी मन मोकळं राहायचं बाबा आपल्या कीर्तनात. आपलं कीर्तन म्हणजे घालीन वाटांगण, मोकळं पटांगण, मोकळंच पटांगण येतं आहे की नाही, मोकळा आनंद घ्यायचा. शेषराव महाराजांनाही परत एकदा वंदन करतो. आणि इकडे असणारे आमचे लाडके पखवाज वादक, खूप मोठं भूषण वैभव आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे, स्वामी म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक जण प्रेमाने नाव घेत राहतो. आमचे मुकुंद स्वामी महाराज, अगदी लाडके महाराज. आता अलीकडच्या काळात जर पाहिलं, आता तुम्ही कशा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या याडी सांभाळ, लयच आवाज कमी झाला, हप्ता बंद झाला का काय? आता तुम्ही कशा मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, बहिणी आहे का नाही बाबा? आपण कहाणी भानगडीत पडायचं, आपण एवढंच म्हणायचं आता आपले लाडके गायक, वादक, भजनी म्हणून काय भानगडीत पडायचं. आमचे लाडके मुकुंद स्वामी महाराज, त्यांनाही वंदन करतो. आणि गोड असे साऊंड सिस्टम महाराज, तिकडून आमचे दाजीच लागतात. ते आता मुंडवडी सासरवाडी म्हणतात, मुंडवडी नावडी आमचं म्हणजे घर अंगण गाव आहे ना बाबा. आमचे दीपक दाजी, बरोबर, मला वाटलं गेलो काय दीपक दा, आणि त्या आमच्या दीपक दाजीच्या माध्यमातून इतके कीर्तनाचं योग राहतो महाराज इकडे, बऱ्याच वेळेस कीर्तनाला. आणि मी नेहमी करता आवर्जून सांगत राहतो, लय लांबून पाईपलाईन केल्यापेक्षा जवळ विहिरीला पाणी वापरत जा जरा. गोड क्वालिटी महाराज नंबर 1 माणूसकडे. बऱ्याच वेळेस महाराज आवर्जून आमची भेट राहते. त्यांनाही परत एकदा वंदन करतो. फक्त साऊंड सिस्टमच नाही तर माईक इज अ बेस्ट आणि बेस्ट इज अ ऑपरेटर. विठाल युट्यूब तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटणार आहे की नाही. युट्यूब चॅनल आमच्या भाऊचं बंजारा 00 युट्यूब चॅनलवर महाराज हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. कधी तुम्ही सर्च करा, फक्त एक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि बेल आयकॉन ते घंटीचं बटन दाबायला विसरू नका. असंच आहे ना. म्हणून सुंदर आमच्या भाऊच्याही चॅनलला चांगल्यापैकी सबस्क्राईब करा आणि चांगलं एडिटिंग करा बरं का. मस्त अगदी आमच्यापर्यंत सुद्धा येऊ द्या, म्हणजे आम्ही जाहिरात करू. आणखीन कधी वाटलं आम्हाला तर आम्ही तिकडे सुद्धा तुम्हाला आवर्जून बोलू. एवढी क्लिअरिटी आणि एवढं गोड वातावरण तयार करा, एडिटिंग करा तुम्ही. हा त्यांच्या नावाने. आणि गायक, वादक, साऊंड सिस्टम सगळं परत एकदा जोरदार टाळी वाजा, जोरदार. आणि सगळे आपले हे तरुण वर्ग हा कार्यक्रम घडून आणतात बाबा. चांगलं योगदान, सहकार्य, तळमळ, धडपड या तरुण मंडळीची. या तरुण मंडळी करता सुद्धा आपण टाळी वाजली पाहिजे महाराज. काय महाराज आल्यापासून सगळं. आमचे बाबाचं नाव गेलं कडे माहिती आहे हा साहेबराव दादा. तरी म्हणलं रेंज कशी लागणार टावर खाली, 12 महिन्यानं भेट राहते ना आता. साहेबराव दादा आणि आमचे साळेगावचे आमचे भाऊ शेरमन दादा, वर्ष 1.5 वर्ष झाली नाही यायला, जात ध्यानातून कधी कधी. चेअरमॅन साहेब तुम्हालाही सगळ्यांना वंदन करतो. आणि निळोबराय महाराजांच्या वचनोक्तीप्रमाणे सर्वांना वंदन करून मस्तक हे पाया कडे गुंपत गुंपत अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचे. कीर्तन जास्तही करायचं नाही, थोडं करूया, गोड सांगण्याचा प्रयत्न करू बाबा.
इंग्रजीत सांगितल्याप्रमाणे शॉर्ट बट आहे स्वीट असं गोड चिंतन बघायचे. उद्या कोणी म्हणायला नको बाबा याचं नाव घेतलं त्याचं राहिलं त्याचं सोडलं आहे की नाही बाबा. त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या उखाण्यात नाव घेतो. सोन्याच्या तारा चांदी सविना गोड वाटतं की नाही बाबा. गोड वाटतं ना ही ताकद संप्रदायाची आहे. नाही तर हे सैराट झिंगाट आल्यापासून मातीर झालो. बरोबर सैराट नाव ऐकलं असेल ना पटकन हो म्हणलं बा. आमच्या गावात बी एक जण सैराट पिक्चर कोण घरी आलं त्यानं विहिरीत उडी हाणली. त्याला वाटलं खाली असं आरची खाली होती फरची मोडलं ना ठंगड. चांगल्या घराने त्या कथाईनं नाव घेतलं बाबा. सुंदर सुंदर हरी वाकडी तिकडे पाय सुंदर सुंदर हरी वाकडी तिकडे पाय. आमचे अजून कशी दिसना कुठे गटारात पडले का काय नाव हे ना काय घेऊ. ताकद येते आपल्या वारकरी संप्रदायाची. सोन्याच्या तारा चांदीत सविना. आणि तुम्हाला सर्व सज्जन माय बापांचं नाव घेतो. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. बसलेल्यांपैकी सगळेच आता सगळे चित्रकार पत्रकार आचार्य प्राचार्य गायनाचार्य मृदंगाचार्य भागवताचार्य रामानाचार्य उभे असलेले खाली बसलेले अलीकडे बसलेले पलीकडे बसलेले पाय लांबलेले पाय टांगलेले पाय आखडलेले जेवून आलेले पिऊन आलेले हे म्हणजे चहा वगैरे साहेबराव चहा वगैरे जेवून आलेले उपाशी आलेले जे कीर्तनाला आले ते आणि भव्य स्वरूपात वर्धापन सोहळा काल्याचं कीर्तन आहे. माहिती असून आता घरी थांबले शेतात गेले ते सगळ्यांनाच दंडवत करतो विठाला. चला आपल्याला कमी मिळत गोड चिंतन बघायचं. काला म्हणजे नेमकं तरी काय काल्याला एवढं